मॅन्युअल बिल पेमेंट हा नवीन ऑप्शन आलेला आहे. याच्यामध्ये बुकमार्क ॲड करून आपल्याला बिल फेच करायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा टॅब तुम्हाला समोर दिसेल. त्यानंतर बुकमार्क टॅब ज्यांचा या ठिकाणी दिसत नाही त्यासाठी Ctrl+Shift+B प्रेस करायचे आहे. इथं मी कीज सांगितलेले आहेत बुकमार्क टॅब ओपन करण्यासाठी Ctrl+Shift+B. त्यानंतर Ctrl+Shift+B मी प्रेस केलेला आहे. बुकमार्क टॅब ओपन झालेला आहे. त्यानंतर मॅन्युअल बिल पेमेंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पेज ओपन झाल्यानंतर डाउनलोड ऑटोफिल बुकमार्क याच्यावरती क्लिक करायचं आहे. टेक्स्ट फाईल ओपन होईल. जर ज्यांच्याकडे टेक्स्ट फाईल ओपन होत नाही त्यांनी नोटपॅडमध्ये ही फाईल ओपन करायची. पेज ओपन केल्यानंतर Ctrl+A प्रेस करायचं, सिलेक्ट ऑल आणि Ctrl+C याने कॉपी करायचं. हा क्लोज करून टाका बॉक्स. त्यानंतर या पेजवरती आल्यानंतर बुकमार्क टॅबवर राईट क्लिक करून ॲड पेज. लक्षात ठेवा या पेजवरती राईट क्लिक करायचं नसून बुकमार्क टॅबवरती जाऊन आपल्याला राईट क्लिक करायचं आहे. बुकमार्क टॅबवर राईट क्लिक केल्यानंतर ॲड पेज. त्यानंतर वरी नाव द्या कॉपी बिल. त्यानंतर URL मध्ये आपण कॉपी केलेला कोड हा पेस्ट करा आणि सेव्ह करा. बुकमार्क तुमचा तयार झालेला आहे. माझ्याकडे बुकमार्क जास्त असल्यामुळे हा बुकमार्क शेवटी जातो. त्याच्याकडे कमी आहे त्याला टॅबवरती वरच दिसतो बुकमार्क. आता हा बुकमार्क मी या ठिकाणी ठेवला कॉपी बिल. हा बुकमार्क आपला तयार झालेला आहे. आता वापरायचा कसा हे सांगतो. कंझ्युमर नंबरमध्ये तुम्हाला नंबर टाकायचा आहे. गेट डिटेल्स, या पद्धतीचे पेज ओपन होईल ज्यावर बिलाची संपूर्ण माहिती असेल. कॉपी बिलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आणि आपल्या साईडवरती येऊन फिल फॉर्म यावरती क्लिक करायचं. असा मेसेज आला तर अलो करायचं. तुमच्यासमोर मेसेज येईल, बिलाची पूर्ण माहिती येईल. त्यानंतर पे बिल करायचं आहे. एवढी स्टेप फॉलो करा. बुकमार्क ॲड करताना फक्त चूक करू नका. पेजवरती राईट क्लिक करून ॲड पेज करू नका. बुकमार्कवरती जाऊनच ॲड पेज करा. आणि ही सेटिंग फक्त क्रोम ब्राउझरला चालते, दुसऱ्या कोणत्याही ब्राउझरला चालत नाही. आणि सध्या मोबाईलवरून जे लोक बिल भरतात त्यांना अडचणी येणार आहेत. कारण जोपर्यंत आपला API क्लिअर होणार नाही तोपर्यंत मॅन्युअल सिस्टमचा ऑप्शन वापरा. ज्यावेळेस API चालू होईल त्यावेळेस सेकंड ऑप्शन पण आपला चालू होऊन जाईल.